आमेन. आपलं वचन कुठलं चालू आहे? नीतिवचन, नाही का? आज नीतिवचनामध्ये मूर्खाची लक्षणं याविषयी आपण पाहू. नीतिवचनामध्ये मूर्ख, पहिला विषय आपण कुठला घेतलेला आहे? मूर्ख, निर्बुद्ध म्हणजेच मूर्ख. गेल्या वेळेला आपण त्याच्याविषयी पाहिलं की मूर्खता ही कशी आहे भारतामध्ये, आपल्या देशामध्ये मूर्खता कशी आहे, काय काय चालू आहे मूर्खता. त्याला आपण काय नाव दिलं होतं? भगवी अनिती. आपण म्हणू भगवी मूर्खता. त्याच्या मूर्खतेच्या वेळेला मूर्खतेचा आपण आणखी पुढचा भाग पाहूया. आज 12व्या भागामध्ये आपण जात आहोत. 12वा भाग आहे आज आपण. गेल्या वेळी आपण 11वा भाग पाहिला, मूर्खाविषयी पाहिलं, मूर्खाची काही उदाहरणं पाहिली. आजही आपण पाहणार आहोत. आणि ही मूर्खता आपल्या देशाचा नाश करीत आहे. अनेक ठिकाणी मूर्खता आपल्याला पाहायला मिळेल. आपण ती पाहून घेऊ. अध्याय 14मध्ये पहिलं वचन काय म्हणतंय हो बरं? नीतिसूत्र अध्याय 14 पहिलं वचन. प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते पाळून टाकते. इथे स्त्रीविषयी लिहिलेलं आहे. चांगली शहाणी स्त्री काय करते? आपलं घर बांधते. बरोबर ना? लाकडं आणून बांधते की दगडविटा आणून बांधते महत्त्वाचं नाही आहे. घर म्हणजे दगडविटांचं घर किंवा लाकडाचं घर हे घर नाही. तो कुटुंब, आपली मुलं, आपले नातलग, आपली सासू, आपले सासरा, आपलं ज्या कुटुंबात प्रभूनं तिला ठेवलेलं आहे त्या कुटुंबाला ती काय म्हणते? आपलं म्हणते. आणि प्रत्येकावर प्रेम करून ते घर बांधते. मग प्रेमाशिवाय घर बांधता येईल का? नाही ना. येईल का बांधता? मला तुम्ही सांगा, प्रेमाशिवाय आपलं घर बांधता येईल का? नवऱ्यावर प्रेम नाही, घर बांधता येईल? सासूवर प्रेम नाही, सासऱ्यावर प्रेम नाही, भांडणं आहेत, कुरकुर आहे, निंदा आहे, घरामध्ये फटाफूट आहे, शांती नाही, ताट आपटलं जाते सासऱ्यापुढे, सासूपुढे, खा मेली, मरत पण नाही, वगैरे वगैरे खूप गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत काय काय होते. असं जी स्त्री करते ती मूर्ख आहे का शहाणी आहे? नक्की ना? आपल्यामध्ये कोणी आहे का असं? कारण प्रभूनं आमची मूर्खता काढून टाकली आणि आम्हाला काय केलं? सुज्ञ स्त्री बनवलं. सुज्ञ म्हणजे शहाणी. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या वचनाकडे जाऊ. त्याच अध्यायातलं तिसरं वचन. मूर्खाच्या मुखात गर्वाची काठी आहे, परंतु सुज्ञांचे ओठ त्यांचे रक्षण करतील. याच्याविषयी आपण पाहू. मूर्खाच्या तोंडात काय आहे? गर्व आहे. मी केलं, मी येऊ केलं, मी तेऊ केलं, नाही का? मी नसतं तर तुझं काय झालं असतं, अमुक तमकं, मी तुला अमुक केलं, मी तुला तमुक केलं. ह्याच्यातला मी काय आहे? हा मी मरत नाही. या मी करतो, मी केलं, याला काय म्हटलेलं आहे? मूर्ख. काय म्हटलेलं आहे? मूर्ख. कारण ह्याच्या विरोधामध्ये देवाचं वचन आहे, घडणारी प्रत्येक गोष्ट ही देवाच्या इच्छेपासून घडते. मी तुझ्याशी लग्नच नसतं केलं तर बरं झालं असतं. अरे बाबा, तू तिच्याशी लग्न करावं किंवा तिनं तुझ्याशी लग्न करावं या गाठी तिकडे बांधलेल्या होत्या. बरोबर की नाही? मी केलं, असं नसतं केलं तर तसं केलं असतं तर असं झालं. जे होणार होतं ते झालेलं आहे. बाबा जे तुला दिलेलं आहे ते गोड मान आणि त्याचा गौरव कर. हे ज्ञान, हे ज्ञान. मी केलं असं म्हणणं म्हणजे मूर्खता आपल्याला करायची. आज आपण शिकणार आहोत ना, बरंच काही शिकायचं आपल्याला. मी केलं, मी तुला आणलं, तू मला आणलं नाही असं म्हणायचं का? अहो दादानं, नाही ना, संसार तुटेल.
संसार तुटेल. कारण प्रभूनं म्हटलं देवाच्या इच्छेशिवाय तुमच्या डोक्याचा एक केस पण गळत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची इच्छा आपण पूर्ण झालेली पाहतो. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. मोबाईल कोणाकडे असतील तर कृपा करून बंद करून ठेवा. नवीन आलेल्या लोकांना नियम माहिती नाहीत म्हणून बंद करा. शांतपणे लक्ष द्या, कारण आपल्याला देवाच्या बरोबर जगायचं आहे. आमेन. एकट्याला जगता येईल नाही. म्हणून पहिलं लक्ष पूर्णपणे देवाच्या वचनाकडे देऊ. आपल्यामधून कोणीही मूर्ख असता कामा नाही. दुसरं लक्षण कोणाचं झालं? गर्व. हा मूर्ख मनुष्य आहे. तिसरं वचन बघूया. 7वं वचन काय म्हणतं? त्याच अध्यायातलं 14व्या अध्यायातलं 7वं वचन आम्हाला काय म्हणतं? 7वं वचन, मूर्खापासून दूर जा. काय म्हटलेलं आहे? मूर्खापासून दूर जा. मूर्खापासून दूर जा. कारण त्याच्या ठायी ज्ञानाचे ओठ तुला आढळणार नाहीत. आता ह्या मूर्ख ओळखायचा कसा? कारण त्याच्यापासून आपल्याला दूर जायचं आहे. बघा, आता आपल्या देशातली मूर्खता. पेपर वाचता का तुम्ही? पेपर वाचता? कोण कोण पेपर वाचतं रे रोज? हात वर कराल का? दुष्काळ पडला आहे रे पेपरचा. फार मोठा दुष्काळ आहे पेपरचा. आता पेपरमध्ये किंवा बरं यूट्यूब बघता का? यूट्यूब कोण कोण बघतं यूट्यूब? अरे सगळे बघतात, पण हात नाही वर करणार, घाबरतात. घाबरू नका. कोणी वाघ तुमच्या पाठी लागला नाही आहे, बघतात ना सगळे. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मी तरी पाहिली बाबा. एक UPमध्ये त्या प्रदेशामध्ये एक दुकान आहे मुसलमानाचं, बिचारा म्हातारा दाढीवाला. बाबा. त्या दुकानाचं नाव आहे बाबा. काय नाव आहे? बाबा. वाईट आहे का नाव? बाबा म्हणणं हा कोणाचा काही मक्तेदारी आहे का रे? काही धर्माचा प्रश्न आहे का बाबामध्ये? नाही. पण आपल्या देशामध्ये मूर्खांना काही तोटा नाही आहे, भरपूर आहेत. यांनी काय केलं? भगवी मूर्खता म्हणूया किंवा बेरंगी मूर्खता म्हणूया. कोणता रंग? बेरंगी मूर्खता. हल्ली बेरंगी मूर्खता रस्त्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. मोकाट सुटलेले आहेत, कारण सरकार त्यांच्या बाजूला आहे. बेरंगी सरकार आहे, त्याला रंग नाही आहे. तर ह्या बेरंगी दलाने काय केलं? त्या बाबाला मारलं. बिचारा तो बाबा नाही, तो मुसलमान आहे दाढीवाला. तो बाबा नाव कशाला लिहिलं दुकानावरती? अरे त्या बिचाराला काही कळे ना. माझ्या बाबापासून ते नाव आहे दुकानावरती, आणि मला आजपर्यंत बाबा नावाला कोणी अडचण घेतली नाही. त्याला मारला रे बिचाराला. मग तिथे एक मुलगा उभा राहिला. काय नाव त्याचं? दीपक नावाचा मुलगा उभा राहिला. पण ते फार गाजले प्रकरण. त्या दीपकनं त्याला सोडवलं, हृदयाशी धरलं. अरे बाबा त्याला मारू नका, त्याचा काय दोष आहे? काय केलं पाप त्यानं? बाबा नाव लिहिलं दुकानावर, हे पाप. म्हणजे किती भयंकर मूर्खता. या देशात मूर्खतेला काहीही तोटा नाही. मूर्खता भयंकर वाढली. पूर्वी असं नव्हतं, आता हे वाढू लागलं. त्याला मारला, त्याच्यानंतर त्याच्या बायको मुलांवरती भयंकर अत्याचार करण्यात आला. त्याने ती मुलगी शाळेत पण जात नाही, बायको घराच्या बाहेर पडत नाही, कारण मारतील. काय केलं त्यानं? पोलिसांनी त्याच्याचवरती FIR दाखल केला. जो सोडवायला गेला त्याच्यावरती. अरे मारणारे मोकाट, आणि जो सोडवतो त्याच्यावरती पोलीस केस, FIR. काय प्रकार चालला आहे या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये? आणि हे प्रकरण फार गाजत आहे. मूर्खता. आणि प्रभू काय म्हणतोय तुम्हाला? या मूर्खापासून दूर जा. अरे पण हे आपल्यावरती हल्ला करत असायला दूर जायचं कसं सुटायचं या मूर्खापासून? बेरंगी मूर्खता.
तिसरी गोष्ट, तुम्ही गाईचं मूत पिता का? मूत, हे लोक मूत प्यायला सांगतात गाईचं. शेण पण खायला सांगतात गाईचं. फार पवित्र असतं शेण. हो, खाता का? आमचा पंतप्रधान खातो म्हणतात, माहीत नाही मला, त्याला माहिती. विचारू आपण कधीतरी, तुम्ही याला काय म्हणाल? हा काय प्रकार आहे? अरे गाईचं वासरू पण तिचा मूत नाही पित आणि हे पितात. गाईचं वासरू मूत पिता का गाईचा? नाही, त्याला पण माहिती आहे की ही घाण आहे. आणि मोठ्या अभिमानानं म्हणतात गोमूत्र. काय म्हणतात? प्या. ही मूर्खता आणली कोणी? आपल्या देशात या मूर्खतेला तोटा नाही. जग हसतंय आपल्याला, रे चाले कुठे चाललेत कुठे. गाईचं मूत पितात, शेण पण खातात. आता ही झाली मूर्खतेची उदाहरणं. खूप आहेत माझ्याकडे, ढीगभर. आणि प्रभू म्हणतो दूर जा याच्यापासून. आपण सुटलो का अडकलो? अरे सांगा, आपण सुटलो का अडकलो? सुटलो ना. त्यांना राग आला आपण सुटलो म्हणून ते आपल्यावर हल्ले करतायत. हालेलुया. पहा, त्याच्यानंतर खूप गोष्टी आहेत. एक मूर्खता, लग्न झालं की त्या पहिल्या रात्री नवरी कोणाकडे पाहिजे? पहिल्या रात्री नवरी कोणाकडे पाहिजे? नवऱ्याकडे. भटाकडे पाठवायची. भट काय करणार? तिला पवित्र करणार आणि मग नवऱ्याला देणार. हे सगळं लपवून ठेवलं आहे. पण आता इंटरनेटमुळे हे सगळं उघड होतं आहे. हे सगळे प्रताप, महाप्रतापी सगळे उघड होत आहेत. इंटरनेटवर सगळं उपलब्ध आहे. आणि आता एक नवीन गोष्ट बाहेर येते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. त्यानं हे सगळं खणून काढायला घेतलं आहे. काय काय केलं आहे ह्याने ते उपलब्ध आहे. सगळे शास्त्रीय पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत, इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ही प्रथा, आता याला काय म्हणाल तुम्ही? काय म्हणाल तुम्ही? हे चांगलं आहे? हे भटानं केलेलं आहे. ही मूर्खता आहे की नाही? आणि प्रभू आम्हाला काय म्हणतो? या मूर्खापासून दूर जा. आता कोणा मुसलमानाच्या घरात जर मांस मिळालं तर त्याला मारायचा. मारले, किती मारले मुसलमान. का? गोमांस म्हणून, गाईचं मटण म्हणून. गोहत्या बंदी केली महाराष्ट्रात. आणखीन कुठे कुठे केली? UPमध्ये केली, झारखंडमध्ये केली. गाय मारायची नाही. सरकार काय करतं? हजारो गायी रोज मारतंय आणि मटण कुठे जातं आहे? गल्फमध्ये, अमेरिकेला. आणि हे कत्तलखाने, गायी मारण्याचे कत्तलखान्याचे मालक कोण आहेत? हिंदू, जैन. काढा, इंटरनेटवरती टाईप करा, बीप एक्सपोर्टर टाईप करा, सगळी नावं तुम्हाला येतात. यांना मनाई नाही. त्या मुसलमानाच्या घरात कसलं मांस मिळालं त्याला माहिती आणि देवाला माहिती. त्याला मारलं, किती मारले. हे काय चाललं? हे काय आहे? काय हे? प्रभू म्हणते या मूर्खांपासून दूर जा. कसं दूर जायचं मूर्खांपासून? किती मी सांगू तुम्हाला ही मूर्खता, ही मूर्खता.
आणि या मूर्खतेपासून आपण दूर गेलो म्हणून ते आपल्यावरती हल्ला करतायत. आपल्याला कोणी पैसे दिले या मूर्खतेपासून दूर जायला? आपल्याला कंटाळा आला या मूर्खतेचा. हे नको, हे घाण आहे, ही नको. हा देवाचा मार्ग नाही, हा आध्यात्मिक मार्ग नाही, हा घाणीचा मार्ग आहे. कोणी शिकवला हा मला? खूप गोष्टी आहेत, सगळ्याच मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही. इतक्या धर्माच्या नावाखाली अधर्म, आपण त्याला मूर्खता म्हणू, आणि इथे प्रभू म्हणतो या मूर्खतेपासून तू दूर जा. आता आपल्या आजूबाजूला मूर्खता नाही का? बघ, मनुष्य मेला की त्याच्या बाजूला काय ठेवीत? दारूची बाटली, विडी ओढत असेल तर विडीचं बंडल, आणि पेटवायला कांडेपेटी. बरोबर ना? बरोबर की नाही? ही मूर्खता आपण कालपर्यंत करीत होतो की नाही? होतो ना. आता करतो का? नाही. आता करीत नाही म्हणून त्यांना राग आला. करायला पाहिजे ही मूर्खता? तिकडे दारू पिणार आहे तो, तिकडे विड्या ओढणार आहे तो. विडी ओढायला त्याला काय माचीस द्यायला पाहिजे? अरे तिकडे सगळे आगच आहे, पेटव ना, केवढ्या विड्या पेटवतो तेवढ्या. चांगलं काय केलं आहे? हालेलुया. केवढी मूर्खता भरलेली आहे बघा आपल्या आजूबाजूला. मूर्खता बघायची असेल तर होळीचा सण आला की बघा रस्त्यावर काय तुम्हाला दिसते. काय म्हणाल त्याला तुम्ही? कुठली देवाची पवित्रता त्यात तुम्हाला दिसते? त्या होळीमध्ये दिसते काही? नाही. प्रभू म्हणतो या मूर्खतेपासून दूर जा. आणि आम्ही दूर झालो. आपल्या मुली, आपली मुलं त्या होळीमध्ये तोंडाला शिकडी ती घाण लावून, कपडे माखवून, तोंड माखवून, सैतानाचे अवतार धारण करून नाचतील का आपली मुलं? नाही ना, नाही ना. याचा त्यांना राग आला. बघा, आणि प्रभूनं म्हटलं माझे लोक थोडके आहेत, ते ह्या घाणीमध्ये पडणार नाहीत. आता आणखीन काही धर्म आहेत आपल्या बाजूला. धर्म हे सगळ्या धर्मातल्या मूर्खता आहे, धर्मातली मूर्खता आहे. एक धर्म आहे त्यात माणूस मेला की त्याला तिसऱ्याची मिस्सा, सातव्याची मिस्सा, महिन्याची मिस्सा, मग वर्षाची मिस्सा, नाही का? मिस्सा तुम्हाला माहिती आहे ना मिसा? हां, मिसा तिकडे लागला होता मिसा. आता समजा एक मनुष्य अतिशय पापी मनुष्य आहे, मारामाऱ्या केल्या, लोटालोट केली, जमीन लुटली, विकली, भरपूर पैसा कमावला, जमीन लुटली लाटली आहेत आमच्या बाजूला, खूप आहेत. भरपूर पैसा कमावला आणि त्या धर्मगुरूकडे चांगले 50 लाख रुपये देऊन ठेवले. मला रोज मिसा दे. कशासाठी? मी स्वर्गात जाईल का रे? नाही ना. मग ही मिस्सा काय करते? ही मिस्सा काय करते? तिसऱ्याची मिस्सा कशासाठी? की त्याने स्वर्गात जावा म्हणून. म्हणजे तू मिस्सा देऊन तो स्वर्गात जाणार? अरे वा, मग देवाचं काम केवढं सोपं केलं तू. हो, ही मूर्खता. आणि प्रभू काय म्हणाला आपल्याला? या मूर्खतेपासून दूर जा. झालो दूर, त्यांना राग आला. कावळा शिवतो माहिती आहे का तुम्हाला? कावळा माहिती आहे की नाही? सगळ्यांनाच माहिती आहे ना कावळा शिवतो. त्याचं काय करावं लागतं? पिंड दान. हा पिंड काय भानगड आहे ते आपण विचारू, एकदा भटाला बोलू आपण, त्याला सांगू बाबा ही पिंड काय असतं रे बाबा, ते दान कसं करायचं ते मला तरी सांग, म्हणजे मी तुला दान करीन. सगळी पिंड जेवढी मिळतील तेवढी आणून तुला दान करीन.
मनुष्य जिवंत असताना त्याचे हाल केले, त्याला विचारलं पण नाही. मेल्यानंतर तुझी इच्छा काय आहे ती विचारायला कावळ्याला बोलवलं. कोणाला बोलवलं? कावळ्याला. कावळा त्या पिंडाला शिवला पाहिजे. पिंड म्हणजे काय असतं? खाऊ असतो ना. काय असतं? पिठाचा गोळा, पिंड. कावळ्याला बोलवतात आणि त्या कावळ्याला सांगतं तुझी इच्छा सांग, मी अमकं करीन, मी तमकं करीन. अरे जिवंत होता तेव्हा पण त्याला एक पाणी नाही पाजलं रे. आता मेला तर सांगता मी याव करीन ना, मी त्याव करीन. आता कावळा भुकेला शिवेल नाही तर काय? आयता गोळा मिळाला त्याला, तो काय सोडतो? हा स्वर्गवासी झाला. लिहिला खाली, स्वर्गवासी पिंडाला कावळा शिवला, ह्याचा जीव मोक्षात गेला. तुम्हाला मान्य आहे हे? नाही ना, म्हणून ते तुमची निंदा करतात, तुम्हाला मान्य नाही म्हणून. किती भाग्यवान आहोत आपण की प्रभूनं या घाणीतून आपल्याला बाहेर काढलं. त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं, गाईचं उदाहरण दिलं की म्हणे तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे. तर तो मुलगा म्हणाला, मला तुम्हाला परत आता रिपीट करायचं नाही आहे ते. तो मुलगा म्हणाला, आई तिच्या पोटामध्ये जर एवढे 33 कोटी देव आहेत तर मागे तू तिला जंत झाले होते त्यामुळे तू औषध दिलं होतं ना. म्हणाले हो. मग काय पडले? म्हणे दंत पडले मोठे मोठे. मग देव का नाही पडले पोटात 33 कोटी आहेत तर? पडायला पाहिजेत ना असं असं करीत. मग कुठे गेले ते? पडत का नाहीत? चिकटून बसलेत का हुकुमसारखे? हे मूर्खता. आणि प्रभू काय म्हणतो? या मूर्खतेपासून दूर जा. आता आतल्या बाजूला खूप धर्म आहेत, धर्माला काही तोटा नाही आहे. काही धर्मामध्ये मला कुठल्याच नाव नाही घ्यायचं. जो ज्ञानी आहे तो समजेल, मूर्ख आहे तो नाही समजणार. पण आपण सगळे ज्ञानी आहोत की नाही? मोठ्यानं सांगा. लग्न करायला मनाई आहे. धर्मगुरूनं काय करायचं? लग्न करायचं नाही. आणि वचन काय म्हणतं? देव काय म्हणतो आम्हाला? लग्न करायला मनाई केली आहे? नाही. ते प्रभू येशूचं उदाहरण देतात. त्यांनी कुठे लग्न केलं होतं? अरे त्याला लग्नाची गैरज आहे. तो काय मोहम्मद पैगंबर आहे का 8-8, 10-10 बायका करायला? की श्रीकृष्ण आहे ते किती 16,000 करायला? नाही. त्याच्यापुढे एकच ध्येय होतं, माझ्या लोकांना या साऱ्या जगताला या पापातून कसं सोडवायचं, संसार करायची त्याची इच्छा. त्याचं देवाला संसार आहे का रे बाळांनो? त्याची एकच ध्येय, या जगाला या पापातून या मूर्खतेतून कोण सोडविल. त्यासाठी तो ज्ञान घेऊन आला. तो ज्ञान होता, तो ज्ञान घेऊन आला. ज्यांना ज्ञानामध्ये आवड होती त्यांनी ज्ञान घेतलं, ज्यांना मूर्खतेमध्ये आवड होती त्यांनी मूर्खता घेतली. आम्हाला ज्ञानाची आवड होती, आम्हाला सत्याची आवड होती, आम्ही ज्ञान घेतलं, आम्ही सत्य घेतलं. आमेन. आम्ही मार्ग घेतला. आमेन. कुठला विषय होता आपला? 7वं वचन. लग्न करायला मनाई करतील. माहिती आहे ना कुठे वचन आहे? मिळेल का तुम्हाला पटकन? मला वाटतं ती मथ्यामध्ये असे वेळ येत आहेत की ते लग्न करायला मनाई करतील. जाऊ द्या, नका जाऊ त्याच्याकडे तुम्ही. आता वेळ लागेल आपल्याला. आठवलं म्हणून सांगतो. आहेत आपल्याकडे सगळे वचनं आहेत. आणि दुसरं वचन असं आहे, तिमथ्यालाच आहे मला वाटतं. तिमथ्याच्या पहिल्या पत्रामध्ये ते काय म्हणतं आहे की जो देवाची सेवा करू इच्छितो, म्हणजे जो अध्यक्ष होऊ इच्छितो मंडळीचा, तो एका बायकोचा नवरा असलाच पाहिजे. इट मस्ट. बरोबर आहे?
जर त्याला स्वतःच्या घरावर ते अधिकार करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील? म्हणजे त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये तो सुखी पाहिजे, नाहीतर तो काय करील? दुसऱ्यांच्या मुली खराब करील, कारण तो जळतोय. तो प्रभू येशू नाही आहे, पौलीही नाही आहे. त्यांचं जीवनाचं ध्येय वेगळं होतं, यांचं जीवनाचं ध्येय वेगळं आहे. जरी त्या अल्पवयामध्ये जेव्हा तो धर्मगुरू व्हायला जातो तेव्हा त्याला काय अक्कल असते का? की उद्या माझं शरीर मला साथ देईल का? मला ते कुदळता येईल का? मी त्याच्यावर विजय मिळवू शकेन का? हे त्याला त्या वयात माहिती नसतं, कारण त्याच्या आईची ॲम्बिशन होती की मी ह्याला धर्मगुरू करणार. लहानपणापासून ती काय म्हणत होती, कारण तमकीचा मुलगा धर्मगुरू झाला, तिची कॉलर टाईट झाली, हिला वाटतं मी पण करीन माझ्या मुलाला. लहानपणापासून ती त्याला बाळकडू पासते, मी तुला धर्मगुरू व्हायचं आहे, तुला धर्मगुरू व्हायचं आहे. पण त्यालाही वाटतं की धर्मगुरूला केवढा मान असतो, सन्मान असतो, नाही का? लोक गेले की या 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 सगळे त्यांचा आदर सत्कार करतात. आपला नाही कोणी करणार, कारण आम्हाला त्यांनी बहिष्कृत केलेलं आहे. का बहिष्कृत केलं आहे? कारण आम्ही त्यांच्यातले नाही. ते आम्हाला मान्य, ती मूर्खता आम्हाला मान्य नाही. आणि इथे वचन आपल्याला साथ देतं आहे, जो अध्यक्ष होऊ इच्छितो तो एका बायकोचा नवरा असलाच पाहिजे. नसेल तर तो आपल्या मंडळीचा सांभाळ कसा करेल? त्याला अनुभव काय? आणि मग हा धर्मगुरू काय करतो? ज्यांची लग्न व्हायची आहेत त्यांना रिट्रीट ह्या नावाखाली कामशास्त्राचे धडे देतो. कुठला सुरक्षित काळ आहे वगैरे 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 वगैरे. ह्याचं सगळं मी तपशिलात जाऊ शकत नाही इथे. तर ह्यालाही ज्ञान कोठून? हे गायनाकॉलॉजिकल किंवा सेक्सिओलॉजीचं ज्ञान देण्यासाठी नर्स आणि डॉक्टर्स आहेत, त्यांना अपॉइंट करा. तुम्हाला हे ज्ञान कोणी दिलं? तुम्ही कसं करू शकता? त्याच्याविषयी मी पुस्तकामध्ये खूप काही लिहिलेलं आहे. तो विषय नको आता इथे मी पुरे करतो. पण ही मूर्खता कमी नाही. एका धर्मामध्ये आणखीन एकडं आपण जाऊ आणि पाहू की त्या धर्मामध्ये असं आहे की मक्केकडे तोंड करूनच प्रार्थना केली पाहिजे. कुठे तोंड करून? मक्केकडे. तर मक्का कुठे आहे ते असं त्यांनाच माहिती आहे, आपल्याला मला माहिती नाही आहे. पण तिकडे तोंड करून ते प्रार्थना करतात. पण देव कुठे नाही आहे? अशी कुठली जागा आहे की जिथे देव नाही आहे? तो फक्त मक्केलाच आहे का? त्यांचा फक्त मक्केलाच आहे, इतर ठिकाणी तिथे नाही. म्हणून इतर ठिकाणी तुम्ही काही करायला, कत्तल करायला, बलात्कार करायला, सर्व वाईट जे वाईट आहे ते करायला मोकळे आहात. फक्त मक्केला तोंड करून प्रार्थना केली का तुमची सगळी पापं क्षमा. असं आहे का? याला काय म्हटलेलं आहे? मूर्खता. कारण प्रभूचं वचन स्पष्ट आहे आणि ते खरं आहे. समुद्राच्या तळाशी तू गेलास तरी तिथे मी आहे, आकाशाच्या वर चढलास तरी तिथे मी आहे. माझ्या समक्षतेपासून तू कुठे पळशील? कुठे पळशील? पण सर्वात जास्त पाप ह्या दरम्यानकडून होत आहेत आज. का? कारण त्यांना मान्य नाही की तुमच्यामध्ये ईश्वर आहे. त्यांना मान्य नाही, म्हणून ते तुमचे गळे कापतायत, फसवतायत, लुबाडणूक, लुटालूट. भारतामध्ये अशा गोष्टींची कमी नाही. आणि ह्याला आपण इथे काय म्हटलेलं आहे? मूर्खता. या मूर्खतेपासून तू दूर जा. पुढचं वचन वाचा, 9वं वचन.
मूर्ख पातकाविषयी थट्टा करतात. मूर्ख पातकाविषयी थट्टा, त्यांना पापाचं काही वाटत नाही, त्यांना पाप आहे हे वाटतच नाही आहे. परंतु सरळांमध्ये देवाची कृपा राहते. परंतु सरळांमध्ये काय राहते? देवाची कृपा. आता आपल्याला पापामध्ये आनंद मिळतो का? मिळतो का? नाही मिळत. कारण आम्हाला सत्य समजलं, आम्ही सरळ झालो, वाकडे होतो, सरळ झालो, ह्या सर्व गोष्टी आम्ही सोडून दिल्या, आम्ही मूर्खता सोडून दिली. त्यामुळे झालं काय? देवाची कृपा आम्हामध्ये राहिली, आमची घरं सुधारली, आम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, आमचे आजार दूर झाले. आणि ते काय म्हणाले? यांना पैसे मिळाले, यांना पैसे दिले. काय म्हणाले? हे हे यांना आमिष दिलं, यांचं धर्म परिवर्तन केलं. अरे बाबा रे, आम्ही मूर्खतेतून परिवर्तन करून ज्ञानामध्ये आलो. हो, हालेलुया. आम्ही मूर्खतेतून परिवर्तन होऊन, आमचं मूर्खतेतून परिवर्तन होऊन आम्ही ज्ञानमार्गामध्ये आलो. शांती आली, कृपा आली, आशीर्वाद आले, आमची घरं आनंदानं, कृपेनं भरून गेली. बरोबर आहे, बरोबर आहे, असंच आहे ना? सांगा रे बाबा, काही चुकत असेल तर तुम्हाला पूर्ण मोकळीक आहे, तुम्ही सांगू शकता. मी वचनातून बोलेन. बरोबर आहे, कारण आम्ही मूर्खता सोडली. त्याच्यानंतर आणखीन 15वं वचन बघ बाबा. मूर्ख प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो. मूर्ख प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो. गाईच्या पोटामध्ये, परंतु विवेकी आपल्या पावलाला जपतो. येस, मूर्ख प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवतो. बरोबर आहे. गाईच्या पोटामध्ये सोनं आहे म्हटलं तरी विश्वास ठेवेल. शेण खायला सांगितलं खाईल, मूर्ख आहे तो. मूत प्यायला सांगितलं गायचं तरी पितात. का पितात? मूर्ख आहे तो. कारण मूर्ख प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवतो. अक्कल गहाण टाकली आहे त्यानं. देवानं अक्कल दिली तेव्हा हा झोपला होता, गेलाच नाही मागायला. हालेलुया. आता मला सांगा, तुम्ही एक सांगा, दगडाचे देव बनवले की नाही? तो शहाणा आहे का? नाही. पितळेचे बनवले की नाही? बरोबर आहे. तो मूर्ख आहे का शहाणा आहे? तुम्हीच सांगा. हे कधी कळलं तुम्हाला? जेव्हा आम्ही देवाकडे आलो तेव्हा कळलं. हालेलुया, हालेलुया. सोन्याच्या मूर्तीत देव आहे का? पितळेमध्ये आहे का? रोज घासावं लागतं, त्याला पुसावं लागतं, नैवेद्याला हे काय देवाला पण लावायला लागतो, ठेवावं लागतं, आरती ओवाळायला लागते. हे शहाण्याचं काम आहे का मूर्खाचं काम आहे? कारण मूर्ख प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवतो. बरोबर आहे, ठेवतो ना. बघा उदाहरण बघा, मी किती वर्ष आंघोळ नाही केली तर माझ्या अंगावरून एवढा एवढा मळ निघेल. अरे सांगा ना, घाबरू नका. मी आंघोळ केली नाही, मला वाटतं केलीच नाही, आणि घासून 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 मळ काढला एवढा 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 मळ काढायला मला वाटतं तो मला आयुष्यभर आंघोळ नाही करायला लागणार. काढला आणि त्याचा देव बनवला आणि तो मला दिला, हा तुझा देव, तुम्ही घ्याल का? अरे घ्याल का? मग कसा घेतला? अरे मळापासून काय चांगलं बनतं का? मूर्ख प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो. वचन आहे, तुम्ही ठेवणार? इतके दिवस ठेवला का? कारण देवाचं ज्ञान नव्हतं. मळापासून काहीही चांगलं बनत नाही ही सामान्य बुद्धी आम्हाला नव्हती. कुत्रा पण तो मळ नाही खाणार. मळ
बरं, उंदरावरती हत्ती बसेल का? अरे समजलं का मनोज? समजलं का? उंदरावर हत्ती बसेल का? हत्तीचं वाहन उंदीर असू शकेल का? आयला कोठे तू एवढंसं उंदीर आणि तो कोठे हत्ती? तरी लोक विश्वास ठेवतात. तुम्ही सगळे शहाणे झालात म्हणून हसता. वेडे असतात तर मला दगड मारले असते तुम्ही. उंदराला बोलतो. आमेन, हालेलुया. कोणी ज्ञान दिलं हे? त्यांना राग आला. तुम्हाला हे ज्ञान मिळालं म्हणून कोणाला राग आला? येतील बेरंगी दल. हालेलुया. पण कुठलंही दल, हिरवं दल किंवा बेरंगी दल, तुमचं ज्ञान घेऊ शकत नाही. परत तुम्हाला त्या अज्ञानाकडे, त्या मूर्खतेकडे नेऊ शकत नाही, कारण तुमचे डोळे आता उघडलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. पहा, भाग्यवान आहात की ज्ञान या घाणीतून प्रभूनं तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. आमेन, हालेलुया. किती भाग्यवान लोक आहोत. आणि यासाठी, या ज्ञानासाठी प्रभूनं आपल्याला निवडलेलं आहे. पुढचं वचन पहा, खूप आनंद मिळतो ज्ञान घेताना. या हसा आणि आनंद करा आणि प्रभूला धन्यवाद देऊन म्हणा, बापा आम्ही तुझे आभार मानतो, या घाणीतून, या मळातून तू आम्हाला बाहेर काढलंस. आमेन. काढलं की नाही? हो ना. हालेलुया. पहा, किती स्वच्छ कपडे तुमच्या अंगावरती, किती सुंदर चेहरे, प्रफुल्लित चेहरे, पावडरची गरज नाही. प्रत्येक चेहऱ्यावरती जर कॅमेरा नीट फिरवला तुमच्याकडे, स्त्रियांकडे, तर तुमचे चेहरे किती सुंदर, सात्विक दिसून येतील. सात्विक चेहरे, सत्वगुणाने पूर्ण चेहरे तुमचे सर्वांचे. जिथे कोणीही म्हणेल की हे देवाचे लोक आहेत. चेहरा खोटं बोलत नाही. चेहऱ्यावर तुमचं सर्व दिसतं. सात्विक तेज लपत नाही. सात्विक तेज लपत नाही. आणि तुम्ही सर्वजण साध्वी आहात. यांना साध्वी म्हणता येईल, त्यांना नाही. भगवी हे घालून, बॉम्बस्फोट करून, अतिशय घाणेरड्या गोष्टी करून स्वतःला साध्वी म्हणवणं नाही, होत नाही. तो चेहरा बोलतो. चेहरा सगळं सांगतो. चेहऱ्यावरचे भाव सांगतात की ही सैतानाची आहे की दैवी गुणानं प्रेरित आहे. तुमचे चेहरे लपत नाहीत. चेहरा आपला आरसा आहे. दैवी माणूस तुमचा चेहरा ओळखेल आणि म्हणेल ही देवाची आहेत. हे दैवी गुणानं परिपूर्ण लोक आहेत. पहा, सैतान देखील तुम्हाला घाबरतो. पण तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं त्याला वाटेल नाही, यांच्या वाटेला जाऊन उपयोग नाही, कारण देवाचं संपूर्ण कवच यांच्या भोवती आहे. देवाचं संरक्षण आणि देवाचं तेज यांच्या भोवती आहे, कारण हे ज्ञानी लोक आहेत, हे बुद्धिमान लोक आहेत. आमेन. वाचा बघू पुढे. 15वं झालं का? 16वं. 18 वाच. 18वं वचन. भोळ्यांना मूर्खपण हे वतन मिळते. भोळ्यांना मूर्खपण हे बापजाद्यापासून, वतन म्हणजे बापजाद्यापासून आलेली देणगी. यानं कोणापासून मिळाली? बेरंग्यानं कोणापासून देणगी मिळाली? बापजाद्यापासून आली. त्यांचे बापजादे कोण होते? जरा शोधून बघा. त्यांच्यापासून या बेरंग्यानं देणगी मिळाली, मूर्खतेची देणगी मिळाली. पुढे. परंतु विवेकी ज्ञानाचा मुकुट धारण करतात. परंतु विवेकी ज्ञानाचा मुकुट धारण करतात. त्यांचं तेज लपत नाही. बघा, लक्षात घ्या, देवाची वचनं आपल्यासाठी अगदी परिपूर्ण आहेत आणि ती आपण घेत आहोत. आमेन. आज आपल्याला अधिक पुढे जायचं आहे. 29वं वचन. जो मंद क्रोध, जो महाबुद्धिमान आहे
परंतु जो आत्म्याचा उतावळा तो मूर्खता मिरवीत राहतो. बुद्धिमान कसा असतो? मंद क्रोध, तो रागावत, मंद म्हणजे ज्याचा राग मंद आहे, शांत आहे, तो बुद्धिमान आहे. फटकन बॉम्बस्फोट करत नाही, चढताड तडताड तडताड तडताड. जरा काय बोललं का एकदम. सासू आणि सोन्याच्या मध्ये भांडणं माहिती आहेत ना तुम्हाला, सगळीकडेच आहेत ती घराघरामध्ये. कोण सुरुवात करतं? सून करते का सासू करते? कठीण प्रश्न टाकतो ना मी कधी कधी. सुरुवात कोण करते? गोष्ट सांगू का? सांगितली असेल, मी विसरून गेलो आहे कदाचित. सासू आणि सोन्यामध्ये कडाक्याचं भांडण व्हायचं रोज. काहीतरी तुम्ही घरातली जर भांडी बघितली ना तर ती कुठून ना कुठून चेंबलेलीच असायची. कारण सासूला राग आला की भांडी आपटायची, सोन्याला राग आला की जी भांडी आपटायची. ती भांडी बेचारी वाकडी तिकडे झालेली असायची. ज्यांच्या घरात तुम्हाला भांडी वाकडे तिकडे दिसते ना, तिकडे समजा इकडे काहीतरी गडबड आहे. नाही तर एक तर नवऱ्यापुढे तरी आपटलेलं असेल ताट खा मेल्या, काहीतरी असं असतं. गोष्ट सांगतो, मला गोष्ट सांगायला आवडतं, तुम्हाला ऐकायला आवडतं. सासू सोन्याचं जाम कडाक्याचं भांडण, रोज भांडी सगळी वाकडी. सून कंटाळली. मैत्रिणीला म्हणाली, काय करू, मला जीव द्यावासा वाटतं. म्हटलं काय गं, काय झालं? मैत्रीण म्हणते, अरे सासू ना एकदा तिने सुरुवात केली ना, थांबायचं नाव नाही. अरे 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 थकली मी ऐकून किती मी सहन करू. मैत्रीण म्हणाली, तुला मी एक औषध देते. तुम्हाला माहिती आहे ना, हुशार आहेत, मीच सांगितलं. ती म्हणाली, दे बाबा दे. तिनं एक बाटलीभर औषध तिला दिलं आणि म्हणाली, सासू भांडायला लागली की हे तोंडात औषध धरून ठेव, सासू भांडायची आपोआप बंद होईल. चालेल म्हणते. झाली सुरुवात नेहमीसारखीच कशावरून तरी. त्याला काय कारण नाही लागत ना. हिनं काय केलं, कंटाळा राग आता सासूचे झिंजा उपटो की काय, पण हिंमत नाही. सासू चांगली मजबूत आहे, पुऱ्या अगोदर तर चांगलं खालेलं आहे ना, मजबूत आहे. आणि आताच्या पोऱ्या म्हणजे कचकड्याच्या बावल्या. ती म्हणते हे काय जमायचं नाही आपल्याला. ऐकताय ना. हिनं काय केलं, झाली भांडायला सुरुवात. दात ओठ खाल्ले आणि ते औषध दिलं होतं ते धरलं तोंडात. ही भांडते अर्धा तास झाला, भांडते बोलते. हिचं औषध तोंडात आहे. सासू आपोआप शांत झाली. हिनं जाऊन औषध टाकून दिलं. दुसरा वेळ परत तोच प्रसंग आला. झाली सुरुवात. हिनं परत ते औषध तोंडात घेतलं. कारण मैत्रिणीनं सांगितलं होतं औषध टाकायचं नाही, भांडण ती शांत होईपर्यंत औषध टाकायचं नाही बाहेर. ती शांत झाली, तुला वाटलं ही पूर्ण थंडी झाली, एक औषध टाकून दे, पिऊ नको. झालं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं. सासू विचार करते, हिच्या नादी लागून काय फायदाच नाही, एक शब्द बोलत नाही. मी काय वेडी आहे, मला काय वेळ लागले, मीच कशाला भांडू. करता सासू आपोआप थंडी झाली. भांडायची. अरे आगीमध्ये पेट्रोल टाकलं आणि तर आग पेटेलच कशी. पेट्रोल ही टाकायची, ती आग होतीच. आलं का लक्षात? हां, दोघींनी समजून घ्या. सासू सोना इथे बसलेले आहेत, खूप समजून घ्या. ही गेली मैत्रिणीकडे. अहो तुम्हाला काय दिलं होतं? अहो सासू साप थंड झाली, काहीच बोलत नाही आता मला.
मैत्रीण हसली आणि म्हणाली काही नाही, पाणी दिलं होतं. मला तुझं तोंड बंद करायचं होतं, कारण ती एक बोलली का तू 10 बोलते. आलं लक्षात? औषध मिळालं. शहाणा माणसाचं औषध. कोणत्या माणसाचं औषध? शहाण्या माणसाचं औषध. पाहिजे का? पाहिजे का? दर घ्या. आणि शहाण्या मूर्खाच्या नादी लागायचं, तोंड बांध. आम्ही बरं वाटतं ना? हो म्हणतात सगळं. 33वे वचन पाहू. 33वे वचन. बुद्धिमानाच्या हृदयात ज्ञान स्वस्थ राहते. बुद्धिमानाच्या हृदयात काय? ज्ञान स्वस्थ राहते. तो ज्ञानी आहे, तो बोलत नाही, स्वस्थ आहे, गडबड नाही, शांत शांत. कोण दिसतो का तुम्हाला इथे आपल्यामुळे? शांत मनुष्य, अगदी गडबड नाही, गोंधळ नाही, शांतपणे येतो, शांतपणे आपलं जीवन चाललं आहे, प्रभूबरोबर चालतो आहे, प्रभूबरोबर बोलतो आहे, शांत आहे, असं कोणी माणूस आहे त्याला संत म्हणतील. व्हायचं ना आपल्याला? हॅलो, व्हायचं ना आपल्याला? बुद्धिमानाच्या हृदयामध्ये ज्ञान शांत राहतं. तो शांत असतो, तो नम्र असतो, बुद्धिमानाचे गुण त्याच्यामध्ये दिसतात आणि तो ओळखू येतो, हा देवाचा माणूस आहे. आमेन. शिकायचं ना की नाही? होय. या बेरंगी दलापासून, या घाणेरड्या जगापासून तुम्हाला प्रभूनं वेगळं केलं आहे, हे गुण भरून घेण्यासाठी, आणि एवढ्या लांबून आम्हाला पाठवलं आहे तुम्हाला देण्यासाठी. आमेन. हालेलुया. घ्या, सुखी व्हा बाळांनो. तुमचं सुख हा आमचा आनंद आहे. तुमचा प्रकाश, तुमचे चेहरे प्रफुल्लित झालेले सात्विक चेहरे बघणं हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आमेन. सात्विक चेहरे, शुद्ध पावडरची गरज नाही. तुमच्या चेहऱ्यावरून जे तेज दिसतं ना, कोणीही तुम्हाला सांगेल ही देवाची मुलगी आहे, हा देवाचा माणूस आहे. बस एवढंच मला पाहिजे, बस. बाकी इतक्या वर्षाचे माझे कष्टाचं फळ हेच आहे, तुमचे सुंदर चेहरे. तुम्ही काळ्या असू द्या, गोळ्या असू द्या, पण तुमच्या चेहऱ्यावरून जे तेज बाहेर पडतं प्रभूचं, ते सर्वात महत्त्वाचं आहे. आमेन. ते रंगावरती अवलंबून नाही, ते हृदयावर अवलंबून आहे. जे हृदयात आहे तेच बाहेर पडतं ना प्रियानो, बरोबर की नाही? हे लक्षात ठेवा. इथे आपल्याला जपायचं. आमेन. चला बघू पुढे, खूप चला पुढे जायचं आहे. आणि मूर्खांच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते. मूर्खाच्या अंतर्यामात जे असतं ते कळून येते. ज्ञानाच्या हृदयात ज्ञान स्पष्ट राहतं. मूर्खाच्या हृदयामध्ये जे असतं ते बाहेर पडतं, बाहेर पडतं. त्याच्यानंतर आणखीन बघा, 15व्या अध्यायामध्ये जाऊ. 15व्या अध्यायातलं 20 आणि 28 2 वचनं आपण पाहू. 15वा अध्याय 20वं वचन. सुज्ञ मुलगा बापाला आनंदित करतो, हां, परंतु मूर्ख मनुष्य आपल्या आईचा अवमान करतो. आमेन. सुज्ञ शहाणा मुलगा आपल्या आईवडिलांचा सन्मान करतो. बघा रे, कोण कोण शहाणे आणि सुज्ञ आहेत. शहाणे, देवाचे लोक, देवाला आवडणारे, ते काय करतात? आईवडिलांचा सन्मान करतात. पण मूर्ख काय करतात बघा बरं? वाच मोड परत. सुज्ञ मुलगा बापाला आनंदित करतो, परंतु मूर्ख मनुष्य आपल्या आईचा अवमान करतो. मूर्ख मनुष्य आपल्या आईचा अपमान करतो. अवमान करणं, अपमान करणं सारखंच आहे. उदाहरण बघा. आता मला जास्त उदाहरणं माहिती नाहीत तुमच्या भागातली, पण विनोद आज नाही आहे, अमित आपल्या आईवडिलांचा सन्मान करतात. मी नाही कधी पाहिलं त्यांना आईवडिलांचा अपमान करताना.
त्यांचे आईवडील सुखी आहेत. आपला प्रकाश बाबाचा कधी अपमान करताना पाहिला? बाबा प्रकाशनं कधी अपमान केला तुमचा? नाही ना. शहाणा मुलगा, देवाचा मुलगा. आपल्याला असं व्हायचं आहे, आईवडिलांचा सन्मान करायचा आहे. जर तुम्ही मूर्ख नाहीत तर तुम्ही हे कराल, पण मूर्ख असाल तर तुम्ही हे करणार नाही. ओके. आई वडील कोणाच्या आशेवर जगतील आता म्हातारपणात? सांगा रे बाळांनो, सांगा. मी तुमच्या आशेवर जगतो, कारण तुम्ही माझी पोयरं आहे. मग तुमच्या आईवडील कोणाच्या आशेवर जगतील? जे म्हातारे लोक आहेत त्यांना विचारा, त्यांची आशा काय आहे? काय आहे त्यांची आशा? विचारा त्यांना, ते सांगतील तुम्हाला. मुकेश आहे आपल्यामध्ये. बापाची आशा कोणावरती आहे? दादा सांगा, तुमची आशा कोणावरती आहे? आहे ना? हो ना? येस. माझा मुलगा, माझी काठी म्हाताऱ्याची काठी आहे. येस. आणि तो त्याला पुरा पडतो. मी भाबू नको, बाबा घाबरू नको, मी आहे. बापाला काय पाहिजे आणखी? बाप मुलासाठी उपाशी राहायला तयार आहे, पण मुलाचं दुःख त्याला बघवणार नाही. स्वतःच्या पायाचं दुःख तो सहन करील, पण मुलाचं दुःख त्याला सहन नाही होणार. ही आमची देवाची मंडळी आहे. आमेन. पक्क लक्षात घ्या, इथे ज्ञान आहे, इथे मार्गदर्शन आहे, इथे बुद्धी आहे, आणि पवित्र शास्त्र आपला प्रकाश आहे. त्या प्रकाशात जेव्हा आम्ही चालतो, आम्ही अंधारात राहत नाही. आमेन. हालेलुया. पहा बरं, प्रत्येक मंडळीमध्ये हे ज्ञान नाही आहे. जे ज्ञान ह्या मंडळीमध्ये प्रभूनं तुम्हाला दिलेलं आहे ते सगळ्या मंडळीत नाही आहे. तेलपाणी आहे, ज्ञान नाही आहे. मला दया येते त्या लोकांची की प्रभू मी काय करू शकतो. पहा पुढे 28वं वचन. 28वं वचन. न्यायीचे मन उत्तर द्यायला विचार करते, परंतु दुष्टांचे मुख वाईट गोष्टी उच्चारित राहते. न्यायीचं मुख, न्यायीचं तोंड, उत्तर द्यायला शांतपणे तो विचार करतो, 10 वेळेला विचार करून मग उत्तर देतो. पण मूर्ख ऐकायच्या आधीच फडफड जशी काय फटाक्याची माळ थांबतच नाही पेटायची. एकदा ती पेटली ना ती विझवणं कठीण. तुम्ही पेटवली का फटाक्याची माळ? पेटवली का? अरे पेटवली का? बायकांनी नसेल पेटवली ना, पण फटाके त्यांच्याकडे जास्त असतात. पेटली ना एकदा, पेटवणं सोपं, विझवणं कठीण. कोण पेटलेली माळ विझवू शकतो? नाही ना. हे आहे मूर्खाचं मुख. फडफड अविचारानं बोलणं. चल पुढे जाऊ आपण. 17व्या अध्यायातील 25वं वचन. 17वा अध्याय 25वं वचन. मूर्ख मुलगा आपल्या बापाला शोक आणि आपला जन्म देणारीला खेद असा आहे. मूर्ख मुलगा आपल्या आईवडिलांना दुःख असं आहे. थोडक्यात मूर्ख मुलगा आपल्या आईवडिलांना दुःख असं आहे. आणि मला आशा आहे आपल्यामध्ये कोणीही मूर्ख मुलगा नाही. हालेलुया, हालेलुया. कारण आम्ही सर्व देवाचे मुलगा, देवाच्या ज्ञानानं परिपूर्ण झालेलो आहोत. नसाल झालं, जर वाटत असेल की मी इथे कमी आहे, आज पूर्ण व्हा. ॲमेन. जर कोणाला वाटत असेल की मी अपुरा आहे, माझ्या आईवडिलांना माझं इतकं प्रेम नाही आहे, जसं पहिलं होतं तसं नाही आहे, बायको आल्यामुळे मी त्या आईवडिलांपासून दूर गेलो आहे, कारण काही पण असू दे, की माझ्या बापानं मला चांगला वाटा दिला नाही, शेवटचा दिला आहे, कोपऱ्यातला दिला आहे, सगळ्या मोठ्या भावाला सगळं दिलं आहे, मला नासकं तुसकं दिलं आहे, खराबा दिला आहे,
राग धरू नका. प्रभू धन्यवाद तुला. इथेच राहणार आहे मी, तुझ्याकडे येणार आहे, हे घेऊन येणार नाही आहे मी. त्यामुळे इकडचा वाट्याची चिंता मी करीत नाही, तुझ्याकडच्या वाट्याची मी चिंता करतो. माझा वाटा काय, तुझ्याकडचा माझा वाटा काय. बापकडचा वाटा ह्या मातीतला वाट्याशी मला काही घेणं देणं नाही, पण तुझ्याकडचा खरा वाटा माझा काय प्रभू, तो मी नाकारू नये. नाही तर ह्या मातीच्या पाठी लागेन आणि तो वाटा मी टाकून देईन. मूर्खपणा, फार मोठी मूर्खता. नको, जाऊ दे, सर्व घे, एवढं दे प्रभू तू माझा. शहाणा मुलगा हा विचार करतो. 28 वचन वाचलं. 28 वचन, मूर्ख देखील गप्प राहतो तेव्हा तो सुज्ञ असा गणला जातो. हां, जरी तो मूर्ख आहे, जरी तो अज्ञानी आहे, पण जेव्हा तो शांत राहतो तेव्हा तो सुज्ञ म्हणजे ज्ञानी गणला जातो. जो आपले ओठ मिटून धरतो त्याला बुद्धिमान मानतात. जो बोलत नाही, शिव्या खाल्ल्या तरी तो बोलत नाही, तोंडामध्ये पाणी धरून ठेवतो त्याला बुद्धिमान म्हणतात. तोंडामध्ये औषध, पाणी नाही, औषध, काय औषध धरून ठेवतो त्याला काय म्हणतात, बुद्धिमान म्हणतात. गप्प, काही पण बोलू दे, गप्प, बुद्धिमान गणली जाईल. आमेन, हालेलुया. ही वचनं आपल्याला शिकवतात. आपण नुसतं वाचून पुढे नाही जायचं, तर माझ्यासाठी आहे असं समजून पुढे चालायचं. हे वचन कोणासाठी आहे, माझ्यासाठी आहे. कारण हे प्रसंग रोज आपल्याला येणार आहेत आपल्यावरती. मूर्खपणाचे प्रसंग, ज्ञानाचे प्रसंग, अज्ञानाचे प्रसंग आपल्यावरती रोज येणार आहेत. म्हणून त्याच्यापासून आपण काय करायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे. 18व्या अध्यायामध्ये दुसरं वचन घ्या. 18वा अध्याय, दुसरं वचन, मूर्ख ज्ञानात संतोष पावत नाही. मूर्ख ज्ञानामध्ये आनंद संतोष पावत नाही. गाढवाला गूळ दिला त्याला चव आहे का, खाईल का, काय खाईल गाढव, रस्त्याच्या कडेची कागदं, गुळ नाही खाणं. गाढवाला गुळाची, म्हणून एक म्हण आहे, गाढवाला गुळाची काय चव. आता वाच परत. मूर्ख ज्ञानात संतोष पावत नाही, संतोष पावत नाही, तर केवळ आपले हृदय प्रकट करण्यात संतोष पावतो. यश, मी आपलं हृदय तो काय करतो, प्रकट करतो. अरे मी असं केलं, मी तसं केलं, हिनं असं केलं, मी तसं केलं, मी आपलं हृदय तो काय करीत असतो, प्रकट करीत असतो. पण सुज्ञ माणूस शांत राहतो. असू दे, ठीक आहे, शांत राहतो. इथे आपण शिकत आहोत की जगातल्या लोकांबरोबर कसं वागायचं, कसं बोलायचं. त्यांना असू दे, कारण आपण वेगळे लोक आहोत. त्यांच्यातून देवानं आपल्याला वेगळं केलं आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर धुमाळीच्या भरात त्यांच्याबरोबर धावत नाही, म्हणून ते काय करतात, तुमची निंदा करतात. कुठे आहे वचन, कोणाकोणाला माहिती आहे? नाही, सगळे नापास आहेत, सगळे नापास आहेत ना. दाखवू का, नको ना. अभ्यासच नाही करत. काय म्हटलेलं आहे वचनामध्ये, धुमाळीच्या भरात त्यांच्याबरोबर तुम्ही धावत नाही, म्हणून त्यांना राग येऊन ते तुमची पेत्राच्या पत्रामध्ये मिळेल तुम्हाला. बघा, पेत्राला भेटायला जा. पेत्र कुठे भेटतो का बघा, जुन्या करारात आहे. असो, नका काढू, नाही मिळणार तुम्हाला जुन्या करारात, घाबरू नका. पेत्र जुन्या करारात नाही आहे. ओके, चला पुढे. 6वं, 18:2 झालं. आता 6कडे येऊ. 18 वचन, हां, मूर्खाचे ओठ विवादात शिरतात आणि त्याचे तोंड फटक्यास बोलावते. हां, नीट लक्षात ठेवा. मूर्खाचे ओठ भांडणामध्ये शिरतात. विवाद म्हणजे भांडण. आणि मग काय बोलवतो, कोणाला बोलवतो, फटक्याला बोलवतो. आधी तोंड करी बाता मुदला खाई. अरे मागे सांगितलं मी तुम्हाला, बोला ना. मूर्खाचं तोंड
भांडणात शिरतं आणि फटक्याला बोलवतं. ऐकलं का? काय सांगा जोरात सगळेजण म्हणा. मूर्खाचं तोंड भांडणात शिरतं आणि फटक्यानं बोलवतं. आपण कोण? शहाणे का मूर्ख? म्हणून म्हणतो ना, ही जीभ आहे ना, ही फार बडबड करते आणि दाताच्या संरक्षणामध्ये गप्पा राहते. आग ही लावते आणि दाताचं तिला कवच आहे ना. तिला कोण मारतं का? जिभेला कोण मारतं का? नाही. मार कोण खातो? फटक्याला बोलव. ही फटक्याला बोलवते. हवे तोंड करी बाता बाता करायच्या. दादा ऐकलं ना? बाता करायच्या नाही बाबा, हात जोडायचे. बाबा ठीक आहे, तूच बरोबर, माझं चुकलं. चल, भांडणं संपवायची. तोंडामध्ये औषध ठेवायचं. सगळ्यात मोठं औषध काय? तोंडात औषध धरायचं. त्याच्यानंतर पुढे बघू. 7वं वचन. 7वं वचन. मूर्खाचे तोंड त्याचा नाश आहे. मूर्खाचं तोंड नाश, त्याचा नाश आहे. आणि त्याचे ओठ त्याच्या जीवाला पाश आहे. आणि त्याचे ओठ त्याच्या जीवाला पाश आहेत. त्या तोंडामुळे त्याचा नाश झाला आहे. तोंडामुळे. म्हणून मग आपण काय करावं? देवाची वचनं बोलल्यासारखं बोलावं. बाकी बोलायचं नाही. देवाची वचनं बोलित आहोत अशा रीतीनं समोरच्याला बोध करायचं की बाबा रे, आपल्यासाठी हे वचन आहे, आपण शांत राहू, भांडण नको. चला पुढे. 7वं वचन झालं. 7वं वचन. 13वं वचन. गोष्ट ऐकण्यापूर्वी कोणी उत्तर देतो तर त्याची मूर्खता व अप्रतिष्ठा आहे. हां, ऐकण्याच्या आधीच जर कोणी उत्तर देतो, माहिती नसताना जर कोणी बोलतो, ज्ञान नाही, माहिती नाही, त्या प्रसंगाचं त्या काय झालं आहे तिथे ते माहीत नाही आणि आपलं ज्ञान सांगतो. समोरचा म्हणतो, अरे बाबा तू तिकडे होता का? तुला माहिती आहे का काय झालं आहे ते? नाही, मला माहिती आहे. अशा वेळेला राग येतो आणि वाटतं की 2 थोबाडीत माराव्या. पण हा जास्त मूर्ख, जो थोबाडीत मारील तो. कुत्र्याची शेपूट धरून ओढली तर काय होईल? अरे कुत्र्याची शेपूट धरून ओढली तर काय होईल? चावेल ना. म्हणून शहाणा माणूस दूर राहतो. शेपूट ओढायची नाही, मरू दे. कुत्रा जाणे कुत्ता जाणे चमडी जाणे. काय करायचं? जाऊ द्या. नाही ऐकत ना, जाऊ द्या. ही वचनं आम्हाला मूर्खतेपासून दूर ठेवतील. बरोबर आहे. आपण हे करीत आहोत, त्यातनं बरोबर निवडून घेत आहोत की मूर्खतेपासून आपल्याला दूर राहायचं आहे. आता 19व्या अध्यायामध्ये येऊ. 3रं वचन पाहू. 19वा अध्याय 3रं वचन. मनुष्याची मूर्खता त्याचा मार्ग विपरीत करते आणि त्याचे हृदय यहोवावर चिडते. आमेन. ओ, परत वाच बाळा. मनुष्याची मूर्खता त्याचा मार्ग विपरीत करते आणि त्याचे हृदय यहोवावर चिडते. हा देवावर चिडलाय. त्याचा मार्ग त्याने स्वतःच विपरीत केला आहे आणि चिडलाय कुठे? देवावर. चांगला मंडळीत येत होता, वाढला होता. सैतान आडवा आला. सैतानानं नवलीला पाठवली. नवलीच्या नादी गेला. पोरंबारं सोडली. सुखी संसार तुटला. पुढे काय झालं? जे पेरलं ते उगवेल ना. उगवेल की नाही? उगवलं. सगळं गेलं. दुःख आलं. हा कोणावर चिडला? देवावर. मी प्रार्थनेला जाऊन काय झालं? काय उपयोग झाला? माझं असं झालं, माझं तसं झालं. त्याचं हृदय देवावर चिडलं आहे. पण तो विसरला आहे, अरे मी पेरलं काय? तेच उगवेल ना. हा चिडला कोणावर? देवावर. पण विसरला, मी पेरलं काय? जे पेराल ते उगवेल आणि ते उगवल्यावर तुम्ही देवावर चिडाल
चालेल का? त्याच्या आधी शहाणा माणूस विचार करतो, मी काय पेरलं, तेच त्याचीच कापणी करील ना माणूस. म्हणून आपल्याला सांभाळायचं आहे, मूर्खपणा करायचा नाही, देवावर चिडायचं नाही. उदाहरण सांगतो. इयोब माहिती आहे सगळ्यांना? इयोब माहिती आहे ना सगळ्यांना? हो. त्याचं सगळं नेलं देवानंच, नेलं सगळं. दिलं होतं देवानं, नेलं दे. मुलं गेली, मुलं मेली, धनसंपत्ती गेली, घरदार गेलं, शरीर पण गेलं. खापरी घेऊन खाजवत बसला. बायको म्हणते, अरे देवाला शाप दे आणि मरून जा. काय देवदेव करतो, काय दिलं तुला देवाने? इयोब काय म्हणाला? माणसानं देवाकडून चांगलं ते घ्यावं, वाईट ते घेऊ नये काय? देवानं इथे मूर्खपणा केला, इयोबानं इथे मूर्खपणा केला नाही. त्यानं देवाला दोष दिला नाही. परिणाम पुढे काय झाला? देवानं त्याला दुप्पट दिलं. हालेलुया. पहा, माझ्याकडे डिकर आहे, डिकर, माझा राजेश, माझा प्रिय मुलगा. ह्या मंदिराचं काम करताना खेळा उडला माझ्या डोळ्यासमोर. मी त्याच्या जवळ उभा आहे आणि त्याचा डोळा आरपार खेळा गेला डोळ्यातून. आम्ही खूप प्रयत्न केले, पण आम्ही त्याचा डोळा वाचवू शकलो नाही. ते दुःख आजपर्यंत माझे. मी प्रभूला म्हणतो, प्रभू का तुझ्या मंदिरावर हा अपघात का? तुझ्या लेकरावर ही पाळी का आली? प्रभू म्हणतो, थांब, धीर धर, मी त्याचं फळ त्याला देणार आहे. आमेन. डिकर उभा राहिला, देवाला दोष नाही दिला. प्रभू तुझ्या मंदिरावर तू असं मला का केलं? नाही, शांत राहिला. आजपर्यंत माझ्यासमोर बसलेला आहे. दांडेकर दादा प्रभूचे सेवक काम करीत असताना एक पाय कापावा लागला. कुरकुर नाही केली. देवा का असं का? नो, शांत. धन्यवाद तुला प्रभू, तुझी इच्छा. मी हे आणलं नाही, मी हे नेणार नाही, पण माझ्या आत्म्याचा नाश नको. तो तुझा आहे, मी तुझ्याकडे आहे, मी तुझ्याकडे. शेवटी तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला सांगितलं आणि परत सांगायला मी कंटाळणार नाही. प्रकाश जरा इकडे. प्रकाशचा हात कापून आपण बाजूला ठेवू तर काय म्हणतील प्रकाशला? या हाताला काय म्हणतील? प्रकाश म्हणतील का? काय म्हणतील? प्रकाशचा हात. अनेक मी सांगितले, परत सांगेन. पाय कापून बाजूला ठेवला तर काय म्हणतील? प्रकाशचा पाय. डोकं कापून बाजूला ठेवलं तर काय म्हणतील? प्रकाशचं डोकं. अरे, पाय प्रकाशचा, हात प्रकाशचा, डोकं प्रकाशचं. मग प्रकाश कुठे आहे? हे सगळं प्रकाशचं आहे. प्रकाश कुठे आहे? म्हणजे प्रकाश, शरीर आणि प्रकाश हे दोन वेगळे वेगळे आहेत. शरीर प्रकाश आहे. उद्या प्रकाश मेला, मरणार, आम्ही सगळेच मरणार. आपल्यातलं कोण सर्वकाळ पण जगणार आहे? कोणीच नाही ना. मेला, मी मेला. बॉडी आणून ठेवतील, काय म्हणतील? प्रकाशची बॉडी. मग प्रकाश कुठे गेला? हा आपल्याला जपायचा आहे. जो जाणार आहे त्याला जपायचं आहे, जो मातीत जाणार आहे त्याला नाही जपायचं. पावडर कोणाला लावायची? जो वर जाणार आहे त्याला लावायची का मातीत जाणार आहे त्याला लावायची? लिपस्टिक कोणाला लावायची? जो मातीत जाणार आहे त्याला लावायची का वर जाणार आहे त्याला लावायची? ताई माई अक्का विचार करा पक्का. हो ना? हालेलुया. मग हे जे आहे हे जर नवल्याच्या मागे गेलं तर तो जाणारा कुठे जाणार? नरकात. याला सांभाळा. हे ज्ञानाचं काम आहे, हे मूर्खाचं काम नाही. आणि मूर्खता आपण करू नये म्हणून देवानं आम्हाला त्यातून बाहेर काढलं आहे.
आणि इथे येऊन जर तुम्ही मूर्खता करणार असाल तर मग तुम्हाला दुसरा मार्गच नाही, नरक. हालेलुया. पहा बरं, समजलं का? झाली वेळ होत आली ना आपली. पहा 2 वचनं आपण घेऊ आणि मग पुढे जाऊ. 18व्या अध्यायातील 7वं वचन ना, झालं का? 7वं झालं? 18वा अध्याय 7वं वचन झालं. 13वं वचन झालं. 19वा अध्याय 3रं वचन झालं. 13वं वचन 13वं वाक्य आहे. नाही झालं? वाचा बघू. 19वा अध्याय 13वं वचन. मूर्ख मुलगा आपल्या बापाला विपत्ती आहे, विपत्तीच आहे हां. आणि बायकोच्या कटकटी निरंतर गाळणारे ठिपके आहे. हो, बापामध्ये हे जरा गडबडीचं काम आहे. मूर्ख मुलगा काय आहे? तिसऱ्यांदा आपण वाचलं, मूर्ख मुलगा बापाला विपत्ती आहे. विपत्ती म्हणजे संकट. मूर्ख मुलगा कोण आहे? कसा आहे? बापाला संकट आहे. रात्रंदिवस बाप त्रस्त झालेला आहे, याला मी काय करू, सगळं काय मी केलं. आणि त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट, मूर्ख बायको, निरंतर गळणारे टिपके. हो ना. आता स्लॅबचं घर चांगलं बांधलं बरं का, आता आपण बांधतो नाही का चांगला स्लॅब, मस्तपैकी अगदी मिक्सर मशीन नेली इथून, मस्तपैकी स्लॅब टाकला आपल्या मेस्त्रीने, खूप मिस्त्री आहेत, आणि पावसाळ्यात लागला गळायला. इकडे गळतो, तिकडे गळतो, तिकडे गळतो. आता करायचं काय? हे गळणं थांबवायचं कसं? ही बायको आहे, निरंतर गळते. रोज काय पण करा, कुरकुर काय थांबत. बायकोच्या कटकटी काय आहेत? अरे मोठ्यानं वाच रे बाबा परत एकदा. बायकोनं तुमच्यासाठी, हे पुरुष असतील. मूर्ख मुलगा आपल्या बापाला विपत्तीच आहे आणि बायकोच्या कटकटी निरंतर गळणारे ठिपके आहे. मला सांगा रे, तुमच्या कोणाकोणाची बायको कटकट करते? हात वर करा. घरी मार खायचा असेल तर. हिंमत नाही ना? हा, कळलं? म्हणजे केवढे घाबरतात बघा तुम्हाला. एक पण हात नाही वर करत. पण घरी जाण्यावर सांगणार तुम्हाला, ही काय कटकट, ही रोज गळते. गळका स्लॅब नाही ना आपल्यात कोणी? आज तयारी कर. मी कटकटी करणार नाही. त्याला सांग, नवऱ्या बायका सांगा, अरे नवऱ्या मी कटकट करणार नाही रे बाबा. मी नाही सांगत बा, वचन सांगतो. बायकोच्या कटकटी निरंतर गळणारे ठिपके. काही करा. एक उपाय चालतो का बघा तुमचा? रोज गजरा आणून द्यायचा. चालेल का? अरे चालेल का बोला ना. उत्तरच नाही देत. असू द्या, हरकत नाही. कशी असू दे, आपलं अर्ध शरीर आहे, आपल्याला प्रेमच केलं पाहिजे. जो मूर्ख नाही तो प्रेम करतो, जो मूर्ख आहे तो प्रेम करीत नाही. प्रेम केलंच पाहिजे. माझा अनुभव सांगतो. तरुणपणामध्ये जेवढी बायकोची गरज पडत नाही तेवढी या वयात पडते. म्हणून बायकोला फार सांभाळा. आताही आम्ही येताना तोच विषय आमचा चालला होता. माझ्या पत्नीशिवाय मला आज काहीच करता येत नाही. खरी गोष्ट आहे. चहा मागायचा तरी कोणाकडे मागू? कपडे काढून मागायचे, अरे मला कपडे देणं, कोणाकडे मागू? औषध घ्यावं लागतं काही वेळेला, मग गोळ्या मागाव्या लागतात. अरे बाबा देणं, कुठे ठेवल्या? मला काहीच सापडत नाही, ती आणून देते. प्रार्थना करा की प्रत्येकाला अशी बायको मिळावी.
आणि तुम्ही प्रार्थना करा की माझ्यासारखा नवरा कोणाला मिळू नये. फार कटकटी. हालेलुया. थोडंसं वचन आणखीन पुढे जाऊया. आज आपण हसत खेळत घेत आहोत नाही का. कोणाला कंटाळा बोजडपणा नको. देवाचं प्रवचन म्हणजे बोजडपणा लादणं नाही. हसत खेळत देवाच्या मंदिरामध्ये आनंद आहे. प्रभू काय म्हणतो, सर्वदा आनंद करा. म्हणजे तुम्हाला यावंसं वाटेल, कंटाळा नाही येणार. आनंद वाटला पाहिजे ना. देवाच्या वचन म्हणजे आनंद आहे. माझ्यासाठी आनंद आहे आणि मी तुम्हाला तसंच देतो. 20व्या अध्यायातील 3रं वचन पहा बरं. 20वा अध्याय 3रं वचन. विवादापासून दूर राहणे मनुष्याला भूषण आहे. हां, विवादापासून, भांडणापासून दूर राहणं सर्वात उत्तम गोष्ट. भांडणापासून दूर राहणं हे माणसाला भूषण आहे, आनंदाचं आहे. आणि पुढे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडण करीत राहतो. प्रत्येक मूर्ख भांडण करीत राहतो. आपण कोण दादा? आपण कोण? शहाणे का मूर्ख? मूर्ख आहेत त्यांनी शहाणे म्हणू नका स्वतःला. खरोखर शहाणे व्हा. आम्ही भांडण करणार नाही. बायकोबरोबर तर मुळीच नाही. बापरे नको. बायकोनं केलं चालेल, तुम्ही नका करू. ॲमेन म्हणाल का? त्याच्यानंतर 24व्या अध्यायामध्ये जाऊ. 1 ते 12 वाचू आणि संपवू आपण इथे. पान नंबर 810, 26वं वचन, 26वा अध्याय. 1 ते 12. 1 ते 12. उन्हाळ्यात जसे हिम आणि कापणीच्या वेळी जसा पाऊस, तसा सन्मान मूर्खाला शोभत नाही. शोभत सन्मान मूर्खाला शोभत नाही. हालेलुया. जशी चिमणी तिच्या भटकण्यात, जशी निळवी तिच्या उडण्यात उतरून येते, तसा विनाकारण दिलेला शाप कोणावरही येत नाही. नाही. हालेलुया. पहा, घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला काठी पाहिजे. बघा काय काय म्हटलेलं आहे. बघा, घोड्याला चाबूक. चाबकाशिवाय घोडा नीट चालतो का? नाही. तसाच मूर्खाच्या पाठीला पण चाबूक पाहिजे, तो नीट चालणारच नाही. गाढवाला लगाम. गाढवाला काय लागतो? लगाम. पण मी गाढवाला लगाम घातलेला कधी बघितला नाही. तुम्ही बघितला आहे का? म्हणून तिथे म्हटलं लगाम पाहिजे, आता तो तुमच्या ताब्यात येणारच नाही. तो कागदच खायला धावणार आहे. पण गाढवाला लगाम घालताच येत नाही. मी नाही बघितलं कधी घातलेला. गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला काय पाहिजे? काठी पाहिजे. कोणाकोणाच्या पाठीला काठी पाहिजे? सांगू नका नवऱ्याला तुझ्या पाठीला काठीच पाहिजे असं, नाही तर गडबड होईल. मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको. थांब ना जरा. घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला काठी पाहिजे. तुकाराम महाराज माहिती आहेत ना सगळ्यांना. मी नेहमी त्यांना आणतो तुम्हाला भेटायला. ओळख करून दिली ना तुकाराम महाराजांची. काय म्हणायचे ते? भले तेथे देऊ कासेची लंगोटी. भले तेथे देऊ कासेची लंगोटी. नाठाळाचे माथी हाणो काठी. नाठाळ म्हणजे मूर्ख. त्याच्या टाळक्यात काय हाणली पाहिजे? काठी. म्हणजे तुकाराम पण तेच म्हणतात. हे त्यांनी वाचलं होतं मला वाटतं. नीतिवचन त्यांनी वाचलं असेल. मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको. एखादा मूर्ख भेटला ना, सोडून द्या. त्याच्या नादी आपल्याला लागायचं नाही. देशील तर कदाचित तूही त्याच्यासारखा होशील. तर मूर्खाला त्याच्या मूर्खतेस योग्य असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या दृष्टीनं शहाणा होईल. हे कठीण काम आहे माझ्यासाठी. अरे त्याच्या नादी लागायचं काय? चिखलामध्ये हात घातला तर काय लागेल? अत्तर लागेल का हाताला? नाही.
चिखलच लागेल, वाचच येईल. त्याच्या मूर्खाच्या नादी लागणं काही खरं नाही आहे. जो साववचन जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो, हो वाच वाच. जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो तो आपले पाय कापून टाकतो, तो उपद्रव पितो. 7वं वचन, लंगड्याचे पाय लुळे असतात तसा मूर्खाच्या मुखात दाखला लोळा होतो. एखादं वचन जर मूर्ख बोलत असेल पण त्याला समजत नाही मी काय बोलतो आणि याचा अर्थ काय, तो आपला वाचलेला आहे ते बोलत जातो, मागे पुढे विचार नाही करत. म्हणून म्हटलेलं आहे की मूर्खाच्या मुखामध्ये दाखला हा लोळा होतो नाही का. जो मूर्खाचा सन्मान करतो तो गोफणीत धोंडा बांधण्यासारखा आहे. जसा झिंगलेल्याच्या हातात शिरणारा काटा तसा मूर्खाच्या मुखात दाखला आहे. एखादा धनुर्धर म्हणजे बाण मारणारा सर्वांना जखमी करतो. जो मूर्खास आणि जवळून जाणाऱ्या येणाऱ्यास मजुरीच लावतो तो तसाच आहे. जसा कुत्रा 11वं वचन आपल्या ओकीकडे फिरतो तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा पुन्हा करीत राहतो. कोणी मनुष्य आपल्या दृष्टीनं शहाणा असलेला असं तुझ्या पाहण्यात येतो काय, तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे. म्हणजे मूर्ख एवढा वाईट आहे आपण पाहिलं, पण जो आपणेच आपल्याच दृष्टीनं शहाणा आहे असा जर कोणी आहे तर तो मूर्खापेक्षा वाईट आहे. हालेलुया. आपण इथे थांबू, प्रार्थना करू.